नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे। तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, तर आता जेवणाची तयारी केली आहे। तर माझी चिव भांडी घासत आहे, कारण की दीदीचा कान दुखतोय, त्यामुळे दीदीला नको घासू म्हणलं। तिला म्हणलं 2-3 साहित्य नाही थोडीच आहे, तर घासून घे भांडी। तर आता मी जेवणाची तयारी करते। दीदी गेली आहे बटाटा वगैरे आणायला। या सर्वांनी मी जेवण बनवायला आली आहे। आता पुरींना गाणी लावले, गाणी ऐकते। बघा मला टाकलं सोयाबीन। तर बघा जेवण झाले बनवून। आता बघा भात बनवला फोडणीचा, ते आण बाळा ती बनवलेलं दावायला बनवले, फ्राय केले। बघा सर्वांनी जेवायला। हे बघा मम्मी झोपली आणि आम्ही शिमचॅम बघतोय। बघा शिमचॅम बघतोय आम्ही, दीदी तर बघती, मी बी बघती, मम्मी झोपली। बघा जेवायला झोपलेली, आता उठली, वाजता चालली, ब्रेक चढल्यामुळे दम लागायला लागतो। आता घरी चाललो आहे आम्ही। तर बघा PMG मध्ये किती गर्दी आहे, सगळं बाजार बसलेला आहे। तर बघा आता आम्ही आले गल्लीमध्ये, आमचं आलं लोक भाजीला वगैरे आली। बघा आल्या आल्या कपडे पहिली बदलून घेतली, कारण की खूपच गरम झालेलं म्हणून। ह्यांना आणले कलिंगड, येताना खायला ना कॉफी ठेवली बनवायला, बिस्किट आणले, मेथीची भाजी आणि हे आणलं पावटा आणला। मला बरोबर स्वयंपाक करावा, कारण परत जायचं आहे। त्यांचा बी आज डान्स क्लास ठेवला आहे, कोणतरी येणार आहे, त्यामुळे मग बघू कोण येते, मग मी तुम्हाला धावते, नाही धावलं तर फोटो टाकते। बघा पोरी गेल्या क्लासला, जेवण वगैरे झालं आहे, आता मी त्यांना घ्यायला नाही चालले। चला आपण जाऊया। तर बघा अजून पोरी सुटल्या नाही ती, तर मी बसली आहे इथं, अजून अर्धा तास आहे। तर बघा पोरींला घेऊन आली मी क्लासवरून। मी त्यांना 6 वाजता फोन केलेला, तर त्यांनी मला रिप्ले फोन केला नाही। तर म्हणलं आता गाडी चालवत असतील, त्यामुळे त्यांनी फोन केला नसेल। परत मी त्यांना 7ला फोन केलेला, तरी त्यांनी मला रिप्ले केला नाही। परत त्यांना मी 8ला फोन केला, 8ला केला, 8:15, 9:15, 10, म्हणजे त्यांना मी 2 तास फोन करत होती। आणि परत त्यांच्या मित्राला फोन केला की त्यांची तब्येत बरी नाही ना, म्हणून म्हणलं विचारावं की कामात आहे, किंवा कामात कधी कधी नाईट बी लागते त्यांना, म्हणजे OT लागती, त्यामुळे थांबते ती, किंवा फोन बी नाही करत। मग कधी कधी फोन बी विसरतात ती गाडीत, त्यांचं असं डोकं आहे, म्हणून जरा काळजी वाटायला लागली मला। आणि मला आहे ना, त्यांनी नाही ना फोन उचलला की मला असंच होतं की मला घाबरलं होतं। कारण नाही त्याला काही, कारण असं आहे की ज्या टायमाला माझा भाव वारलेला ना, माझ्या भावाने ना फोन उचलला नव्हता, भरपूर फोन केलेले, आणि नाही उचलल्यानंतर ना डायरेक्ट कॉल आला की माझ्या भावाची डेट झाली म्हणून, ती बी आमच्या वहिनीला। तेव्हापासून मला भीती वाटते, फोन असा उचलला नाही। आणि ह्यांची बी भीती वाटते, कारण की हे ड्रायव्हर एकदम पहिलं यायचं नाही लवकर घरी, आणि असं त्यांना सवय की 1-2, 4 तास फोन उचलत नाही ती। तर माझ्या इकडे काळजाचं पाणी होतं, मला लय टेन्शन येतं, त्यांना कोण सांगणार बायकोची काळजी। आता ते झालं, मग तेव्हापासून जी मनात भीती बसली का भावाचं असं झाल्यापासून, तर पप्पाच्या टायमाला बी पप्पा 15 दिवस पण नाही, 8 दिवसच ॲडमिट होतं पप्पा। तर पप्पांना पण ॲडमिट केल्यानंतर ना मम्मी सारखी बोलायची ये बघायला। त्या टायमाला बी पप्पांना बघायला गेली नाही, त्या टायमाला बी पप्पांची डेट म्हणजे झाली नव्हती, फक्त सांगितलेलं जीव गेलेला परत आला। त्या टायमाला पण मी घाबरलेली, माझं ना 5 दिवस हाड उडत होतं माझं, माहिती आहे का। तेव्हापासून आहे ना माझं हृदय कमजोर झालं आहे, तरी मी चेक करते, कारण मला दम लागतो, धडधड होती माझी, घाबरल्यागत होतं मला ह्या कारणानं। तर त्यातनं कुठं अजून सावरली नाही, 1-1.5 वर्ष बी नसेल झालं अजून,
ही घटनाला 1.5 वर्ष झाले असेल मला वाटते, कारण की आता ह्याला 2 वर्ष पूर्ण होते, 3 वर्ष म्हणजे माझ्या पप्पांचा डेट झालेली 1 जूनला. तर भावाचा फोन करतात, म्हणजे माझा मोठा भाऊ आहे ना त्याला फोन करते, फोनच उचला ना. तरी माझ्या घरात सगळीच घाबरतात, मी एकटीच नाही, माझी मम्मी भाऊ काय फोन उचला ना. वहिनीनं मॅसेज ह्याला सांगते फोन करा भावाला आणि मला तर काय माहीतच नव्हतं. मला म्हणजे ज्या टायमाला देवी बसणार होती ना, म्हणजे आमुषा, त्या दिवशीची गोष्ट आहे. माझा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा मला घरी सांगायला आला की असं झालं. तेव्हा तर मला धक्का जास्तच बसला. पण ते पण जाऊ द्या, पण मला रातभर झोप पण नाही. माझ्या भावाला बी माहीत होतं, पण माझी हिंमत झाली नाही माझ्या बारक्या भावासंग बोलण्याची की आपाचं असं झालं आहे, मग आपण काय करायचं. त्या टायमाला मी मनाला घट्ट केलेलं, लई घाबरलेली मी. पण मग रात्र कशी तरी गेली आमची. आणि मग दुसऱ्या दिवशी गावानं फोन यायला लागला आहे. म्हणजे आईला शंका आली ना, भाव फोनच उचला ना. म्हणजे आमचे दुसरे मामा होते, ते रडत गेले की काय झालं, म्हणजे. आणि आमचे मामा आहे ना डायरेक्ट घरी गेले आणि रडायला लागले. तेव्हा मग आमची मोठी वहिनी, माझी मम्मी जरा घाबरलेगत झाली. मग आमच्या शिरवळला गेले. पण मला फोन केला माझ्या मम्मीने की तू कुठं आहे. तर मी म्हणलं आता मी काय सांगणार, मला फोन येतो आहे की सगळं. आणि मला ना मुंबईवरून फोन, सगळीकडून फोन, गणितचं असं झालं, गणितचं तसं झालं, ते टेन्शन. आधीच मग माझी तब्येत एवढी डाऊन झाली ना, सांगूच शकत नाही माझी तब्येत. मला उलट्या, मला चक्कर, अशक्तपणा. नेमका माझा उपास चालू होता नवरात्रांची, तर उपास बी सोडू शकत नव्हती मी, उपास चालूच होता माझा. आणि मग वहिनीची अवस्था बघून अजून मी खचली. मला ना जमत नाही असं काय बघायला आणि विचार करायला. मला लगेच डिप्रेशन कसं होतं तसं लगेच तयार होतं. मी लय घाबरते की ह्यांनी मला 5 मिनिट जरी फोन नव्हतं केला ना तरी माझं मन एवढं घाबरून जातं. म्हणून ह्यांना किती माझी तर ते जाऊ दे, ते सांगायच्या आता गोष्टी आहेच नाही ती. पण तेव्हा बी माझी वहिनी फोन करत होती येड्यागत. ते बघितलेलं ना, ते ना आठवतं मला की कशी ती नवऱ्यासाठी तरमळली. फोन करते जीवाचा, म्हणजे माणसाचा जीव ना नवऱ्यातले असतो. त्या बाईलाच माहीत असतं की जर नवऱ्याने फोन नाही उचलला तर कसं असतं. त्या टायमाला मी ती बघितलेलं ना, मला आज तीच माझ्या डोळ्यापुढं ना लय भयंकर चित्र दिसायला लागलं. पण मी म्हणे सारखं ती स्वामींचं यायचं ना पुढं, त्या सांगायचं भिवू नको, मी पाठीशी आहे. त्यामुळे मनाला घट्ट केलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी बोलायला लागली. आणि मग म्हटलं देवा आता तुमच्यावरच आहे, कारण की 4 घंटे झाले फोन उचलत नव्हता ना, मला बी काळजी लागलेली. तर मी ना लय घाबरते. पोरी असो किंवा नवरा असो किंवा गावचे असो, त्यांचा फोन जर निम्म्या रातचा गावानं फोन किंवा माझ्या बहिणीच्या इकडून फोन निम्म्या रातचा जरी आला ना तरी माझं काळी धडधड करतं. किंवा मी माझ्या मुलींना बी, माझी मम्मी धावळा बोलते सोडं, तर माझी हिंमतच नाही होत की माझ्या मुलींना बी माझ्यापासून लांब किंवा मी माझ्या नवऱ्यापासून लांब जाऊन 4 दिवस सुखानं आईपाशी राहील, ही अशी हिंमतच नाही होत माझी. माहिती नाही मला का असं होतं. मला ना लय म्हणजे लयच टेन्शन येतं. मग मी त्यांना सोडून कुठंच राहत नाही, उलट त्यांना घेऊन जाते. 2 दिवस कायचे राहायचं आहे ना, व त्यांना घेऊन जाते आणि त्यांना त्यांच्यासोबतच येते. आणि पोरींना बी नाही कुठं ठेवत, कारण मग आता 15 दिवस होती ना, 15 बी नाही 20 दिवस होती, तर मला एवढं टेन्शन यायचं ना, काय बी मनात यायचं. मला एकदम झोपत घाबरण्याची सवय, मग मला दम लागतो, श्वास दबतो माझा. म्हणून मी माझ्या मुलींना किंवा माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब ठेवते. म्हणून माझ्या आईला दिवसातनं 10 वेळा फोन करते सगळ्यांच्या तब्येतीसाठी. म्हणजे एवढं टेन्शन येतं, म्हणजे एवढ्या ह्याच्यात, म्हणजे मी अशा एवढ्या परिस्थितीतनं आम्ही गेलो आहे ना सर्वी. त्यामुळे मीच नाही तर माझी मम्मी पण कधी कधी काळजीमध्ये येते, घाबरते. आमच्या बाबतीत असो किंवा महापुरींच्या बाबतीत असो किंवा कोणाच्या बाबतीत, माझी मम्मी बी घाबरते आणि मी बी घाबरते आणि माझा भाऊ बी घाबरतो. म्हणजे हा व्हिडिओ सांगण्याचं कारण काय आहे की कोणीही असो, नवऱ्यांनी बायकोचा 1दा 2दा 3दा फोन करत असेल ना
तर ती तुमची काळजी करत असते. हा विचार कधी बी करायचा असतो की तिला विचारायचं नसतं तू का फोन करते. तर मानवराने हाच प्रश्न मला आत्ता विचारलेला. तर त्यांना म्हटलं तुमच्या फोनला आग लावा जर माझा फोन नसेल उचलायचा तर. म्हणजे नाही तसली बोलली मी, कारण मला खूप राग आलेला. तुम्ही जर 4 तासानं फोन करायचा आणि विचारचाल मग तुम्हाला मी चांगलंच बोलणार का. म्हणून सांगते कधी बी बायकोला ना टाळू नका. बायको खरं लय प्रेम आणि तुम्ही बी बायकोची काळजी घ्या, कारण की बायको लय विचार करते तुमच्या बाबतीत. म्हणून मग फक्त एवढाच आहे म्हणजे विषय हा व्हिडिओ बनवण्याचा की बायकोनं फोन केला ना तर उचलत जा, उचलू नका, असं काय करू नका. बायको खरं लय काळजी करते. बघा आमची चिवा आणि दीदी आली आता बाहेरनं, कारण की बाजूच्या मुलीचा बड्डे आहे त्यामुळं त्यांना म्हणलं कॅडबरी घेऊन या. तिची मम्मी गावी गेलेली आहे. मग काय असं नाही की त्याला काय आलं ते हनुमानजीचं आहे ना, वरून येता येता मारुतीच्या मंदिरात बी जाऊन आली. मनच लागत नव्हतं तरी बी पाया पडली देवाला. म्हटलं फक्त जिथं असेल ना मानवरा व्यवस्थित घरी होते, फोन उचलू दे, फोन करू दे म्हणलं पहिला त्यांनी मला. एवढं मला काळजी लागलेली माहिती का. चला त्यांना दावला ना व्हिडिओ हसतेली माझ्यावरती लई. दिदीचा माझ्या कान दुखतोय तर मळ काढते पण निघाणार लय आतमळ गेलेला आहे. तर ड्रॉप टाकला आहे बघणार, नाही तर सोमवारी तिला चांगल्या दवाखान्यात घेऊन जाणार. फक्त कानाचंच लई याड लावलं आहे तिनं मला नुसतं कानासाठी. पोरं लई त्रास देतात ना मोठं झाल्यानं. बघा तोंड बघा नुसतं दिसाय देख नाही पण अवगुण एक नंबर. ही दोन्ही बी अवगुणी पुरी आहेत, लई दमवतात मला. 2 लाखात 2 आहेत माझ्याकडे अवगुणी अवगुणी तो. तर बघा आता कामावून आले ते, आता आम्ही जेवायला बसलोय सगळे आणि 1 वाजले ते. नूडल आणले ते पोरीसाठी. मेथीची भाजी बनवली, पापड तळलेली, कालवण आहे. या सर्वांनी जेवायला. माझं जेवण उचलायचं नाही, घ्यायचं हाताने आडापडाने जेवायचं. बघा आता जेवण आमचं 1 वाजता झालं आणि आता झोपायला वाजले 2. पुरी बाप आल्याशिवाय जेवतच नव्हतं. त्यांना सवय लागली खूपच. जेवण त्यांचं पापड. सगळ्यांना गुड नाईट. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.